शाळेच्या किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता आढळली। मेळघाटातल्या महर्षी पब्लिक स्कूलमधली ही घटना आहे। अमरावतीतून ही घटना पुढे येते आहे। अमरावतीच्या नामांकित महर्षी पब्लिक स्कूलमध्ये मेळघाटातल्या आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर याचा मृत्यू झाला आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली। अमरावतीचे आदिवासी अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी शाळेमध्ये धडक दिली, पाहणी केली। संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांना आदिवासी विभागाने चांगलंच फटकारलं। त्यानंतर आदिवासी अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, किचन आणि संपूर्ण शाळेची पाहणी केली। या दरम्यान किचनमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेमध्ये प्रचंड अस्वच्छता आढळून आली। एका विद्यार्थ्यावर प्रतिवर्ष 70,000 रुपये खर्च केले जातात असं आदिवासी विभाग सांगतं। तर या शाळेमध्ये सीसीटीव्ही पुढे देखील उपलब्ध नाहीयेत आणि प्रशासनाने ही माहिती दिली आहे। विद्यार्थ्यांच्या मृत्यूचं कारण सध्या कळू शकलेलं नाही। या संदर्भात चौकशी करून शाळा प्रशासनावर योग्य ती कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया आदिवासी आयुक्त संदीप गोलाईत यांनी दिली। वास्तविकता पाहता ज्या आदिवासी विभागाच्या गाईडलाईननुसार जे सुखसुविधा पाहिजे ते अजूनपर्यंत भेटलं नाही। म्हणून आमचा एकच प्रश्न आहे की 1 करोड आदिवासींसाठी 21,000 रुपये करोडाची तरतूद असूनसुद्धा आजही आदिवासी विद्यार्थ्यांचे त्यांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि अजून त्यांना सुखसुविधा अजूनपर्यंत भेटलेली नाही। म्हणून स्पष्ट आमचं तुमच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग हे फक्त नाव आहे, त्याच्या नावाखाली त्याची खरी ओळख असेल तर त्या आदिवासी विकास विभाग हे ATM मशीन आहे। A फॉर अधिकारी, T फॉर ठेकेदार, M फॉर मंत्री, ह्या 3 लोक आदिवासी लोकांचा नावावर आदिवासी विभागाला लुटत आहे। इकडे पाणी बरोबर स्वच्छ नाही, इकडे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी बरोबर बेड नाही, रूम नाही, म्हणजे आदिवासीचं आणि व्हेंटिलेटरसुद्धा नाही आतमध्ये। म्हणजे आतमध्ये आपण जर घुसलो तर ऑक्सिजनसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना भेटत नाही। एवढं डाटमध्ये एका रूममध्ये 50-50, 60-60 विद्यार्थी राहतात। अजून त्याच्या मृत्यूचं निश्चित कारण समजू शकलेलं नाही, परंतु मी त्याच्यासोबतच्या ज्या विद्यार्थ्यांसोबत मित्रांसोबत चर्चा केली तर त्यांचं म्हणणं होतं की त्याला वांती होत होती आणि त्याच्यानंतर मग त्याच्या घरी फोन केला आणि मग त्याला त्याचा भाऊ घेऊन गेला। ही जी नामांकित शाळा आहे इथे पाणी केली तर याच्यामध्ये त्यांचं किचनमध्ये बरीच अस्वच्छता आहे। त्या संदर्भाने त्यांना त्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत की त्यांनी ज्या याच्यात स्वच्छता ठेवायला पाहिजे किचनमध्ये तशी स्वच्छता दिसून आलेली नाही आहे आणि त्यांचे जे मुलांचे राहण्याचे वसतिगृह आहे तिथे पण अस्वच्छता दिसून आलेली आहे।